हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश विथ अजित येवले या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज इंग्लिश ग्रामरच्या डे 18 मध्ये आपण बघणार आहोत हाऊ टू यूज नो सूनर डॅश डॅश दॅन इन द गिव्हन सेंटेन्स. तर दिलेल्या वाक्यामध्ये नो सूनर डॅश डॅश दॅन ही रचना कशी वापरायची हा खूप मजेशीर टॉपिक तर आहेच, पण अतिशय सोपा आहे. तर आपल्याला जे वाक्य दिलेले असतात ते 3 वेगवेगळ्या टाईपचे वाक्य असतात आणि त्यामध्ये आपण नो सूनर दॅन कसा वापरायचा हे या ठिकाणी आता आपण बघूया. पहा, टायटल आहे यूज नो सूनर डॅश डॅश दॅन. पहा, एकामागून एक घडलेल्या 2 क्रिया एकत्र जोडण्यासाठी या रचनेचा वापर करतात. ओके, तर फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहूया. As soon as the results were declared, the students cheered loudly. बघा, हे सेंटेन्स दिलेलं आहे आपल्याला आणि आपल्याला कंसात इन्स्ट्रक्शन दिलेली आहे यूज नो सूनर डॅश डॅश दॅन. अतिशय सिंपल टॉपिक आहे. पहा, फक्त या ठिकाणी 3 नियमांचा वापर आपल्याला करायचा आहे. सर्वप्रथम काय करायचं आहे बघा, वाक्यामध्ये जो ॲज सून ॲज दिलेला आहे तो काढून त्या जागी नो सूनर घ्यायचा आहे. बघा, तर सुरुवातीला आलेला हा ॲज सून ॲज काढून त्या जागी नो सूनर घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर त्या उपवाक्यातील साह्यकारी क्रियापद घ्यायचंय. बघा, साह्यकारी क्रियापद म्हटल्यावर तुम्हाला लगेच आपला इंग्लिश ग्रामरचा डे 1 आठवत असेल. तुम्हाला मी त्यावेळेस सांगितलं होतं की ग्रामरच्या जवळजवळ प्रत्येक प्रकारात आपल्याला वाक्यात काय साह्यकारी क्रियापद आलेलं आहे ते ओळखता येणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही जर तो त्या ठिकाणी दिलेला फर्स्ट पार्ट जो आहे इंग्लिश ग्रामर सिरीजमधील तो जर बघितला नसेल तो नीट बघा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही ग्रामरच्या टॉपिकमध्ये अडचण येणार नाही. तर इथं आपल्याला जो सेकंड रूल यूज करायचा आहे त्यानुसार त्या उपवाक्यातील साह्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. ते उपवाक्य म्हणजे काय पहा, तर ॲज सून ॲजच्या जागी नो सूनर घेतलाय ना, तर त्या उपवाक्यातील उपवाक्य ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्लॉज म्हणतो. पहा, तर ॲज सून ॲज पासून कॉमापर्यंतचा जो भाग आहे तो आहे ॲज सून ॲजचं उपवाक्य आणि शिल्लक राहिलेलं हे मुख्य उपवाक्य ज्याला आपण मेन क्लॉज म्हणतो. ठीक आहे, पहिला नियम काय, ॲज सून ॲज काढून त्या जागी नो सूनर घेतलाय. त्यानंतर त्या उपवाक्यातील साह्यकारी क्रियापद घ्यायचंय. सर्व साह्यकारी क्रियापद आठवून पहा आणि पहा या वाक्यात काय साह्यकारी क्रियापद आलेलं आहे. एम, इज, आर, वॉज, वेअर, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड, शल, विल, कॅन, मे, शुड, वुड, कुड, माइट, मस्ट, यूज टू, ऑट टू, नीड आणि डेअर यापैकी कोणतं साह्यकारी क्रियापद वाक्यात आलेलं आहे? पहा, ॲज सून ॲज द रिझल्ट्स वेअर डिक्लेअर्ड हे जे उपवाक्य आहे या उपवाक्यात आलेलं साह्यकारी क्रियापद काय आहे? वेअर. तर हे साह्यकारी क्रियापद नो सूनरच्या नंतर घ्यायचंय. पहा, घेतलं. हा दुसरा नियम झालेला आहे. आणि एक लक्षात ठेवा, नो सूनर नंतर नेहमी साह्यकारी क्रियापद घ्यावंच लागतं. ही फार महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. पहिल्या नियमानुसार ॲज सून ॲजच्या जागी घेतलाय आपण नो सूनर, त्यानंतर त्या उपवाक्यातील साह्यकारी क्रियापद घेतलंय आणि तिसरा आणि अतिशय सोपा बदल आहे तो म्हणजेच स्वल्पविराम काढून त्या जागी दॅन घ्यायचा आहे. ओके, झालंय. दॅन आहे बरं का. बरेच जण काय करतात बाय मिस्टेक इथं देन हा शब्द घेतात, पण लक्षात घ्या नो सूनर डॅश डॅश दॅन आहे. ओके, तर हे 3 बदल या ठिकाणी केलेले आहेत. ॲज सून ॲजच्या जागी नो सूनर, त्यानंतर त्या उपवाक्यातील साह्यकारी क्रियापद आणि स्वल्पविरामाच्या जागी दॅन. बाकीचे शब्द जसेच्या तसे घ्यायचेत. उत्तर काय होईल बघा मग. हा, नो सूनर वेअर द रिझल्ट्स डिक्लेअर्ड दॅन द स्टुडंट्स चीअर्ड लाऊडली. बघा, किती सहजपणे उत्तर लिहिता आलं आपल्याला. वाक्य इतकं मोठं आहे पण तितकं सोपं देखील आहे. तर राहिलेले शब्द आपण तसेच घेऊ आता. द रिझल्ट्स, ओके,
त्यानंतर जो वेअर हे सहाय्यकारी क्रियापद आहे ते आपण नो सुनर नंतर घेतलंय, त्यामुळे ते रिपीट करायचं नाहीये. त्यानंतर येणार आहे डिक्लेअर्ड. ओके, पुढे कॉमाच्या जागी दॅन घेतलाय आणि पुढचा भाग तसाच येणार आहे. द स्टुडंट्स cheered loudly. आहे ना सोपा? No sooner were the results declared than the students cheered loudly. वाक्यात वापरलाय no sooner than. आता अजून एक एक्झाम्पल या ठिकाणी पाहू. यापेक्षा थोडंसं वेगळं आहे बरं का ते. As I reached the platform, the train left. ओके, यात नो सुनर दॅनच वापरायचं आहे. वर जे नियम वापरले तेच वापरायचे आहेत आपल्याला. सर्वप्रथम आपण काय केलं होतं पहा, ॲज सून ॲज काढून त्या जागी नो सुनर घेतला होता. पण प्रत्येक वेळेस ॲज सून ॲजच येतो असं नाही. तर ॲज सून ॲज किंवा ॲज किंवा व्हेन या तिन्हीपैकी कोणताही शब्द वाक्याच्या सुरुवातीला असू शकतो. म्हणजे पहिला नियम असा आहे की वाक्यातील ॲज सून ॲज किंवा व्हेन काढून त्या जागी नो सुनर घ्यावा. मग ॲज आय रीच द प्लॅटफॉर्म द ट्रेन लेफ्ट यामध्ये काय आलेलं आहे ॲज. तर हा ॲज काढून त्या जागी घेतलाय आपण नो सुनर. बघा, सुरुवातीला घेतलाय नो सुनर. त्यानंतर काय घ्यायचं आहे, नो सुनरच्या नंतर त्या उपवाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. मग हे जे उपवाक्य आहे म्हणजे स्वल्पविरामापर्यंतचा भाग, यात सहाय्यकारी क्रियापद काय आलंय बघा. ॲज तर काढलाय, आय रिच्ड द प्लॅटफॉर्म. या सहाय्यकारी क्रियापद काय, एम इज आर वॉज वेअर डू डज डीड हॅव हॅज हॅड शल विल कॅन मे शुड वुड कुड माइट मस्ट टू स्टॉट टू नीड डेअर. सर्व सहाय्यकारी क्रियापद पाठ असतील तर एका मिनिटाच्या आतमध्ये ते आपल्याला रिवाइज होतील आणि मग आपण ओळखू शकतो वाक्यात काय सहाय्यकारी क्रियापद आहे. जसं यामध्ये सहाय्यकारी क्रियापद होतं वेअर, पण इथे सहाय्यकारी क्रियापद काय दिसतं, आय रीच द प्लॅटफॉर्म. सहाय्यकारी क्रियापद नाहीये. मग काय करायचं, पहिल्याच दिवशी पाहिलेले आपण. जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर वाक्यातील मुख्य क्रियापदाच्या रूपानुसार डू डज किंवा डीड यापैकी सहाय्यकारी क्रियापद घ्यायचंय. आठवलंय ना? हां, तर वाक्यातील मुख्य क्रियापदाच्या रूपानुसार डू डज किंवा डीड घ्यायचा. मग मुख्य क्रियापद काय, मुख्य क्रियापद म्हणजेच काय, वाक्यातील क्रिया दर्शवणारा शब्द. मग यात कशाची क्रिया आहे बघा, आय रीच्ड द प्लॅटफॉर्म. मी प्लॅटफॉर्मवर पोहोचलो. क्रिया कशाची आहे, पोहोचण्याची. मग पोहोचण्याची क्रिया दर्शवणारा रीच्ड हा शब्द आहे तुमचं मुख्य क्रियापद किंवा ज्याला आपण नुसतं क्रियापद पण म्हणू शकतो. तर रीच्ड या क्रियापदानुसार आता आपल्याला घ्यायचंय डू डज किंवा डीड यापैकी सहाय्यकारी क्रियापद. कसं घेणार ते पण आठवत असेल. जर मुख्य क्रियापदाचं मूळ रूप असेल तर डू घेतात, मुख्य क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय असेल तर डज घेतात आणि जर भूतकाळी रूप असेल तर डीड वापरतात. मग रीच्ड कोणतं रूप आहे, ईडी जोडलेला आहे म्हणजेच हे पास्ट टेन्स फॉर्म भूतकाळी रूप आहे. आणि भूतकाळी रूप असेल तर सहाय्यकारी क्रियापद काय घेतो आपण, करेक्ट, डीड. हा डीड घेतला. हा, नो सुनर घेतलाय ॲजच्या जागी, हा पहिला बदल. त्यानंतर जे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं होतं या उपवाक्यात नसल्यामुळे भूतकाळी रूप आहे मुख्य क्रियापदाचं म्हणून आपण डीड हे सहाय्यकारी क्रियापद घेतलंय. आणि तिसरा बदल काय आहे, स्वल्पविरामाच्या जागी दॅन घ्यायचा आहे. हा तिसरा बदल. ओके, पण तुम्हाला आठवत असेल जर आपण वाक्यात डू डज किंवा डीड यापैकी सहाय्यकारी क्रियापद घेतलं तर त्यानंतर येणाऱ्या मुख्य क्रियापदाचं मूळ रूप घेतात. इथं जरी दिलेल्या वाक्यामध्ये रिच्ड हे भूतकाळी रूप असेल पण आता उत्तर लिहिताना आपण डीड घेतलेला आहे आणि डीड आल्यामुळे आता रिच्ड असं भूतकाळात येणार नाही तर त्याचं मूळ रूप घ्यावं लागेल आपल्याला, रिच. मग राहिलेले शब्द तसेच घेताना हे क्रियापदाचं मूळ रूप घ्यायला विसरू नका, नाहीतर हे तिन्ही बदल करताल पण हाच जर बदल तुमचा करायचा राहिला, डीड आलाय तरी जर तुम्ही इथं भूतकाळीच रूप घेतलं तर ग्रॅमॅटिकली तुमचं वाक्य चुकेल, मार्क्स मिळणार नाहीत. त्यामुळे सर्व बारीक सारीक गोष्टी आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित चेंज करता आल्या पाहिजे. तर बघा आता ॲजच्या जागी नो सुनर घेतलाय, त्यानंतर घेतलं सहाय्यकारी क्रियापद डीड आणि कॉमाच्या जागी दॅन. आता राहिलेले शब्द तसेच घेताना पहा, नो सुनर डीड त्यापुढे काय राहिलेल्यामध्ये आय,
त्यानंतर रिच्ड, पण डीड आल्यामुळे याचं मूळ रूप घेणार आहोत. मूळ रूप घेताना हा ईडी कट होईल. ओके, रिच. पुढे द प्लॅटफॉर्म, द प्लॅटफॉर्म. पुढे कॉमाच्या जागी काय, दॅन, हा इथे घेतला आपण दॅन, आणि त्यानंतर राहिलेले शब्द तसेच येतील. द ट्रेन लेफ्ट. ओके, नो सुनर डीड आय रीच द प्लॅटफॉर्म दॅन द ट्रेन लेफ्ट. समजलंय ना, सिंपल आहे ना. हा, आता आपण या ठिकाणी रूल्स मेन्शन करू. बघा, आणि ह्या प्रकारामध्ये 3 वेगवेगळ्या टाईपचे सेंटेन्सेस विचारले जातात. इथे आपण बघितलंय, जर वाक्यामध्ये ॲज सून ॲज किंवा व्हेन असेल तर नो सुनर दॅन कसा वापरायचा. त्यानंतर आणखी वेगळे 2 टाईपचे वेगळे येतात सेंटेन्सेस, ज्यामध्ये आपल्याला हा नो सुनर दॅन कसा वापरायचा ते ठरवावं लागतं. बघा, तर इथं आता आपण नियम घेऊयात. पहिला नियम काय आहे, वाक्यातील ॲज सून ॲज किंवा व्हेन काढून त्या जागी नो सुनर घ्यावा. नीट लक्षात घ्या. काय केलंय, ॲज सून ॲज किंवा व्हेन पैकी एक शब्द आलेला असेल तर यापैकी आलेला शब्द काढून त्या जागी नो सुनर घ्यायचा आहे. नो सुनर आणि दॅन दोन्ही नाही घ्यायचं त्या ठिकाणी. बरेच जण बाय मिस्टेक असं करतात, नो सुनर दॅन एकत्र लिहून टाकतात. पण या ठिकाणी नीट बघा तुम्ही, तुमच्याच लक्षात येईल, नो सुनर डॅश डॅश दॅन, दोन्हीच्या मध्ये डॅश डॅश आहे, म्हणजे इतर शब्द आहेत दोन्हींच्या मध्ये, हे दोन्ही जोडून नाही आहेत, कनेक्टेड नाही आहेत ते. तर पहिला नियम झाला ॲज सून ॲज किंवा व्हेन काढून त्या जागी नो सुनर. त्यानंतर त्या उपवाक्यातील साह्यकारी क्रियापद घ्यावे. ओके, त्या उपवाक्यात जे साह्यकारी क्रियापद असेल ते घ्यायचंय. आणि या संदर्भात तुम्हाला ही गोष्ट जी पहिल्या दिवशी आपण क्लिअर केलेली आहे, मला वाटतं पुन्हा मेन्शन करायची गरज नाहीये, तरी पण सांगतो तुम्हाला की जर त्या उपवाक्यात साह्यकारी क्रियापद नसेल तर मुख्य क्रियापदाच्या रूपानुसार डू, डज किंवा डीड यापैकी साह्यकारी क्रियापद घ्यायचंय आणि त्या मुख्य क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचंय. ओके, तिसरा बदल पहा. स्वल्पविरामाऐवजी काय घ्यायचं आहे, दॅन लिहावा. ओके, 3च बदल आहेत. आलेत लक्षात. ॲज सून ॲज किंवा व्हेन काढून त्या जागी नो सुनर घ्यायचा आहे. त्यानंतर त्या उपवाक्यातील साह्यकारी क्रियापद घ्यायचंय आणि स्वल्पविरामाऐवजी दॅन लिहायचं आहे. मला वाटतं टीप या ठिकाणी आपण मेन्शन केलेली योग्य राहील, कारण काही जणांनी मागचा जर टॉपिक पाहिला नसेल तर त्यांना लिंक लागणार नाही, म्हणून साह्यकारी क्रियापदा संदर्भाची ही टीप या ठिकाणी आपण घेऊयात. हां, उपवाक्यात साह्यकारी क्रियापद नसेल तर मुख्य क्रियापदाच्या रूपानुसार डू, डज, डीड यापैकी साह्यकारी क्रियापद घेऊन, नीट बघा सर्वांचं रिवाइज पण होतंय, त्या मुख्य क्रियापदाचे मूळ रूप घ्यावे. बघा, त्या उपवाक्यात साह्यकारी क्रियापद नसेल तर मुख्य क्रियापदाच्या रूपानुसार डू, डज, ओके, डू, डज, डीड यापैकी साह्यकारी क्रियापद घेऊन त्या मुख्य क्रियापदाचे मूळ रूप घ्यावे. जसं या सेकंड सेंटेन्समध्ये आपण केलं होतं, मुख्य क्रियापदाच्या रूपानुसार डीड साह्यकारी क्रियापद घेऊन त्याचं मूळ रूप घेतलेलं आहे. ओके,
तर आता हे तिन्ही नियम आणि ही टीप वापरून एक्झाम्पल्स कसे सोडवायचे अजून या ठिकाणी आपण 2 एक्झाम्पल्स पाहू. त्यानंतर मग जे वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स येतात पुन्हा 2 टिपा आपल्याला सेपरेटली पाहायच्या आहेत. हा टॉपिक अतिशय डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. असं नाही की फक्त 2-3 एक्झाम्पल्स पाहिले एकाच टाईपचे आणि वाक्य आपले संपलेत असं आपण करणार नाही. हा टॉपिक आपण अतिशय डिटेलमध्ये बघणार आहोत. तर आता एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहूया. नंबर 3. As soon as the order was given, every soldier started firing. आपल्याला वापरायचं आहे नो सुनर दॅन. मग पहिला नियम काय आहे? ॲज सून ॲज किंवा व्हेन काढून त्या जागी नो सुनर घ्यायचा आहे. मग हा ॲज सून ॲज काढून त्या जागी आपण काय घेतला आहे? नो सुनर. ओके. हां, त्यानंतर त्या उपवाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. मग ह्या उपवाक्यात सहाय्यकारी क्रियापद काय बघा ना. ॲज सून ॲज द ऑर्डर वॉज गिव्हन, कॉमापर्यंतचा भाग हे उपवाक्य आहे आपलं. यातील सहाय्यकारी क्रियापद काय आहे? वॉज. मग हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे आपल्याला नो सुनरच्या नंतर वॉज. आणि तिसरा बदल स्वल्पविरामाऐवजी दॅन लिहावा. हा जो स्वल्पविराम आहे या जागी येणार दॅन. बाकीचे शब्द तसेच येतील. म्हणजेच नो सुनर वॉज द ऑर्डर गिव्हन दॅन एव्हरी सोल्जर स्टार्टेड फायरिंग. राहिलेले शब्द घेऊयात आपण. बघा, नो सुनर वॉज द ऑर्डर गिव्हन, इथे कॉमाच्या जागी दॅन आलाय आणि पुढचा जो भाग येतो तसाच येईल. एव्हरी सोल्जर स्टार्टेड फायरिंग. ओके, झालंय ना? सोपा आहे टॉपिक. हां, आता याच प्रकारातील एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहू ज्यात तुम्हाला या टिपचा सुद्धा उपयोग करावा लागणार आहे. बघा, ॲज द किंग फिनिश्ड स्पीकिंग, the people began to cheer him. बघा बरं प्रयत्न करून तुम्ही. ॲज द किंग फिनिश्ड स्पीकिंग द पीपल बिगॅन टू चिअर हिम. या ठिकाणी आपल्याला सर्व नियम आणि टिप सुद्धा दिलेली आहे. तर आपण आता प्रयत्न करून बघा उत्तर कसं लिहायचंय. पहा तुम्ही काय करायचंय. सर्वप्रथम आपल्याला या पहिल्या नियमानुसार ॲज सून ॲज व्हेन पैकी जे आलेलं असेल ते काढून त्या जागी नो सुनर घ्यायचं आहे. काय आलेलं आहे बघा, ॲज आलेला आहे. मग हा ॲज काढून त्या जागी घेतला आपण नो सुनर. ओके, पुढे काय? त्यानंतर त्या उपवाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. मग बघा ना, द किंग फिनिश्ड स्पीकिंग, कॉमापर्यंतचा जो भाग आहे हे जे उपवाक्य आहे हा जो क्लॉज आहे यातील सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे आपल्याला. काय सहाय्यकारी क्रियापद आहे? द किंग फिनिश्ड स्पीकिंग सहाय्यकारी क्रियापद नाहीये. आणि उपवाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मुख्य क्रियापदाच्या रूपानुसार डू डज डीड यापैकी सहाय्यकारी क्रियापद घेऊन त्या मुख्य क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं आहे. मग बघा, मुख्य क्रियापद काय आहे? फिनिश, संपवण्याची क्रिया आहे ना. फिनिश्ड हे मुख्य क्रियापद आहे आणि त्याच्या रूपानुसार मग डू डज डीड पैकी काय येणार आहे? मूळ रूप असेल तर डू येणार आहे, एस एस प्रत्यय असेल तर डज आणि भूतकाळी रूप असेल तर डीड घेतो आपण. फिनिश्ड हे काय? भूतकाळी रूप आहे. ओके, मग भूतकाळी रूप असेल तर आपण काय घेणार आहोत? डीड. हां, आणि तिसरा बदल स्वल्पविरामाऐवजी दॅन लिहावं. या स्वल्पविरामाच्या जागी येणार आहे दॅन. अजून काय राहिलंय का काही शिल्लक? येस, ही जर टीप आपण वापरलेली असेल तर आपल्याला ज्यावेळेस डू डज डीड पैकी सहाय्यकारी क्रियापद घेतो त्या मुख्य क्रियापदाचं मूळ रूप घ्यायला विसरायचं नाही. मग हे जे मुख्य क्रियापद आहे फिनिश्ड हे उत्तरात घेताना त्याचं मूळ रूप घ्यायचं आहे. म्हणजेच पाहता नो सुनर डीड राहिलेले शब्द घेताना द किंग येणार आधी. हां, फिनिश्ड पण डीड आल्यामुळे याचं मूळ रूप घेताना हा ईडी कट होणार आहे. फिनिश. पुढे स्पीकिंग, कॉमाच्या जागी घेतला आपण दॅन,
आणि पुढचा भाग तसाच येणार, द पीपल बिगॅन टू चिअर हिम. ओके. नो सुनर डीड द किंग फिनिश स्पीकिंग दॅन द पीपल बिगॅन टू चिअर हिम. ओके. जर या ठिकाणी पहा फिनिश असतं, फिनिश मूळ रूप असतं, तर आपण काय घेतलं असतं इथं, डू. जर फिनिशेस असा ईएस प्रत्यय जोडला असता तर या ठिकाणी आला असता डज. ठीक आहे, लक्षात आलं. तर पाहता अशा पद्धतीने आपण या ठिकाणी नो सुनर दॅन वापरताना जे मूळ नियम आहेत त्यानुसारचे वेगवेगळे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. आता आणखी काही वेगळ्या टाईपचे सेंटेन्स आपल्याला येतात, तर त्या वेगळ्या टाईपचे जे सेंटेन्सेस आहेत ते आपण बघणार आहोत. हा प्रकार इथेच न संपता पूर्ण डिटेलमध्ये आपण घेत आहोत. म्हणजे कुठल्याही टाईपचं सेंटेन्स जरी आलं तरी आपल्याला अतिशय सहजपणे त्याचं उत्तर लिहिता येईल. आता दुसऱ्या जे प्रकारचं सेंटेन्स आपल्याला दिलं जातं ते असतं पहा, दोन वेगवेगळे वाक्य किंवा अँडने जोडलेले जर वाक्य दिलेलं असेल तर त्याचं नो सुनर दॅन वापरताना काय करतात. कारण आत्तापर्यंत आपण जे एक्झाम्पल्स पाहिले होते त्यामध्ये पहा दिलेल्या वाक्यात ॲज सून ॲज, ॲज किंवा व्हेन यापैकी शब्द आलेला होता. पण आता आपण असे सेंटेन्स बघणार आहोत जे दोन स्वतंत्र, दोन सेपरेट सेंटेन्सेस असतात किंवा अँडने जोडलेले असतात. मग अशा वेळेस काय करायचं ते आपण पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल याचं पाहू, त्यानंतर मग आपण ती टिप घेऊ. हां, आधी एक्झाम्पल सोडवले की मग टिप तुम्ही स्वतः सांगू शकाल. बघा एक्झाम्पल आहे त्याचं आपल्याला, द सिग्नल वॉज गिव्हन the students immediately began shouting. बघा आता नो सुनर दॅन वापरायचं आहे आणि आपल्याला तर आतापर्यंत जे आपण नियमानुसार सेंटेन्स सोडवले त्यात बघा ॲज सून ॲज, ॲज किंवा व्हेनने वाक्य एकत्र जोडलेले होते. पण इथे मात्र आपल्याला ॲज सून ॲज, ॲज किंवा व्हेन पैकी काहीही दिसत नाहीये. तर इथे दोन वेगवेगळे वाक्य दिलेले आहेत. मग अशा वेळेस नो सुनर दॅन कसा वापरायचा बघा. दोन स्वतंत्र वाक्य किंवा अँडने जोडलेलं वाक्य दिलेलं असेल तर पहिल्या वाक्याच्या सुरुवातीस नो सुनर घ्यायचा. पहा लक्षात घ्या, पहिल्या वाक्याच्या सुरुवातीस घ्यायचा आहे नो सुनर. ओके, पुढे काय माहितीच आहे ना, नो सुनर नंतर नेहमी काय येत असतं, साह्यकारी क्रियापद. मग पहिल्या वाक्याच्या सुरुवातीस नो सुनर घेतला, नंतर काय करायचंय, त्या पहिल्या वाक्यातील साह्यकारी क्रियापद घ्यायचे. मग साह्यकारी क्रियापद काय, वॉज घेतला. आणि नंबर 3, दोन्ही वाक्यांमधील पूर्णविराम किंवा अँड काढून त्या जागी दॅन घ्यायचा आहे. मग इथे पूर्णविराम आलाय, हा काढून त्या जागी आपण घेणार आहोत दॅन. पहा 3 बदल केलेले आहेत. मागे जे नियमानुसार केले तेच आहेत, पण तिथे आपल्याला एकत्र जोडलेले वाक्य होते ॲज सून ॲज, ॲज किंवा व्हेनने. त्या ठिकाणी आपण नियम काय वापरले होते, ॲज सून ॲज, ॲज किंवा व्हेन काढून त्या जागी नो सुनर, त्यानंतर साह्यकारी क्रियापद आणि स्वल्पविरामाच्या जागी दॅन घेतला होता. इथे 2 वेगवेगळे वाक्य आले तर मग आपण काय केलंय, पहिल्या वाक्याच्या सुरुवातीस नो सुनर, त्यानंतर त्या वाक्यातील साह्यकारी क्रियापद, साह्यकारी क्रियापद नसेल तर मागील प्रमाणेच मुख्य क्रियापदाच्या रूपानुसार डू, डज किंवा डीड येणार. आणि त्यानंतर स्वल्पविरामाऐवजी आपण दॅन घेतला होता मागे, पण इथे मात्र 2 वेगवेगळे वाक्य असताना मध्ये जो पूर्णविराम येतो तो काढून त्या जागी दॅन घ्यायचा आहे. आणि याशिवाय अजून एक गोष्ट करायची. पहा आपल्याला दुसऱ्या वाक्यामध्ये कालदर्शक शब्द दिलेले असू शकतात, टाइम इंडिकेटिंग वर्ड्स, तर ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. जर दिलेल्या वाक्यामध्ये पहा इन्स्टंटली, ॲट वन्स, जस्ट देन, इमिजिएटली आफ्टर असे किंवा ॲट दॅट टाइम असे कालदर्शक शब्द जर आले, वेळ दर्शवणारे शब्द जर असतील तर ते काढून टाकायचे आहेत. बघा इथे आहे का, द सिग्नल वॉज गिव्हन, द स्टुडंट्स इमिजिएटली बिगॅन शाउटिंग. इमिजिएटली म्हणजे काय, ताबडतोब, कालदर्शक शब्द आहे ना, तर इमिजिएटली हा काढून टाकायचा आहे. आता बाकीचे शब्द तसेच घ्यायचे आहेत.
मग पहा, नो सुनर वॉज, पुढे काय, द सिग्नल गिव्हन. नो सुनर वॉज द सिग्नल गिव्हन. ओके, पुढे फुल स्टॉपच्या जागी काय आलाय, दॅन, आणि पुढचा भाग तसाच येईल, द स्टुडंट्स बिगॅन शाउटिंग. आलंय लक्षात? या ठिकाणी पहा, फक्त इथे जो टी कॅपिटल आहे तो आपण उत्तरात घेताना टी कॅपिटल घेतलेला नाही. का घेतला नाही सांगायची गरज नाही, तुम्हाला माहितीच आहे. जर वाक्याचं नवीन अक्षर असेल, म्हणजेच प्रत्येक जे नवीन सेंटेन्स आहे त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल घेतात. पण इथे मात्र, इथं जसं फुल स्टॉप होता म्हणजे वाक्य संपलंय पहिलं, मग आता नवीन वाक्य सुरू होताना आपण पहिलं अक्षर कॅपिटल घेतलं. इथे मात्र ते नवीन वाक्य राहिलं नाही, ते पहिल्या वाक्याला जोडून आलंय, म्हणून आपण त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल घेतलेलं नाहीये. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात घेतल्या पाहिजेत. ओके, बघा आता याचे या ठिकाणी आता मी नियम मेन्शन करतो बरं का. टिपमध्ये नीट लक्षात घ्या, एवढे एकच सेंटेन्स, अजून एका टाईपचं वाक्य या ठिकाणी आपल्याला बघायचंय. दोन स्वतंत्र वाक्ये किंवा अँडने जोडलेले वाक्य दिलेले असेल तर काय करायचंय, पहिल्या वाक्याच्या, इथे जे केलं तेच, पहिल्या वाक्याच्या सुरुवातीस नो सुनर, पहिल्या वाक्याच्या सुरुवातीस नो सुनर लिहून त्यानंतर साह्यकारी क्रियापद व पूर्णविराम किंवा अँड ऐवजी दॅन लिहावा. बघा, रिपीट करतोय परत एकदा पहा. दोन स्वतंत्र वाक्य किंवा अँडने जोडलेले वाक्य दिलेलं असेल तर पहिल्या वाक्याच्या सुरुवातीस नो सुनर, त्यानंतर साह्यकारी क्रियापद व पूर्णविराम किंवा अँड ऐवजी दॅन लिहावा. एवढ्या गोष्टी करायच्या आहेत. पण या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट आपल्याला करायची आहे पहा, म्हणजे या टिपमध्ये आणखी दोन आपल्याला सब नोट्स आपण ज्यांना म्हणू शकतो, उपटिपा म्हणू शकतो, ते आपल्याला पाहायचे आहेत पहा. जे मागाशी मी तुम्हाला सांगितले की दिलेल्या वाक्यामध्ये जर कालदर्शक शब्द असतील तर ते काढायचे आहेत. तर बघा आता ते आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. यामध्येच नंबर 1, दिलेल्या वाक्यातील इन्स्टंटली, ॲट वन्स, ओके, त्यानंतर ॲट दॅट टाइम, इमिजिएटली किंवा इमिजिएटली आफ्टर, यासारखे कालदर्शक शब्द म्हणजे टाइम इंडिकेटिंग वर्ड्स काढून टाकावे. ठीक आहे. दिलेल्या वाक्यातील इन्स्टंटली, ॲट वन्स, ॲट दॅट टाइम, जस्ट देन असे पण येऊ शकतात बरं का. इमिजिएटली आफ्टर यासारखे कालदर्शक शब्द काढून टाकायचे आहेत. आता आपल्याला काय करायचंय पहा, अजून दुसरी गोष्ट करायची आहे. जर वाक्यामध्ये अँडने जोडलेले दोन सेंटेन्सेस असतील त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट करायची आहे. पहा, उत्तरात अँड ऐवजी दॅन लिहिल्यास त्यानंतर
कर्त्यानुसार योग्य सर्वनाम घ्यावे. पहा, ही एक दुसरी गोष्ट आपल्याला करायची. पहिली काय तर दिलेल्या वाक्यातील कालदर्शक शब्द काढून टाकायचे आहेत. इन्स्टंटली, ॲट वन्स, ॲट दॅट टाइम, जस्ट देन, इमिजिएटली, इमिजिएटली आफ्टर असे जे काल दर्शवणारे शब्द असतील ते काढायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्तरात अँड ऐवजी दॅन घेतला तर त्यानंतर कर्त्यानुसार योग्य सर्वनाम घ्यायचं आहे. हा, आता अजून एक या टाईपचं सेंटेन्स आपण पाहूयात. पहा, नेक्स्ट सेंटेन्स या ठिकाणी आपला आहे. फर्स्ट हे पाहिलं, आता सेकंड किंवा याला आपण स्टार देऊन इथे स्टार देऊ. पहा, द लिटल गर्ल saw a beautiful flower and आलाय बरं का, gave a cry of joy. हा, the little girl saw a beautiful flower and gave a cry of joy. आपल्याला नो सुनर दॅन वापरायचं आहे. मग दोन वेगवेगळे वाक्य इथं दिल्याप्रमाणे दोन वेगवेगळे वाक्य किंवा अँडने जोडलेले वाक्य असेल तर काय करायचं आहे. इथे सांगितलंय ना, आपल्याला जर दोन वेगवेगळे वाक्य म्हणजे स्वतंत्र वाक्य किंवा अँडने जोडलेलं वाक्य दिलेलं असेल तर पहिल्या वाक्याच्या सुरुवातीस नो सुनर घ्यायचा आहे. मग हे जे पहिलं वाक्य आहे याच्या सुरुवातीला आपण घेतला नो सुनर. ओके, पहा, नो सुनर लिहून त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद. मग यातील सहाय्यकारी क्रियापद काय, द लिटल गर्ल सॉ अ ब्युटिफुल फ्लॉवर. सहाय्यकारी क्रियापद नाहीये, मग मुख्य क्रियापदाचं रूपानुसार डू, डज किंवा डीड येणार. सॉ कोणतं रूप आहे, मूळ रूप नाहीये, हे भूतकाळी रूप आहे, बरोबर आहे. तर सी हे मूळ रूप आहे. जरी तर सी असता आपण डू घेतला असता, सीज एस प्रत्यय असतात आपण डज घेतला असता, पण सॉ हे भूतकाळी रूप आहे म्हणून नो सुनानंतर सहाय्यकारी क्रियापद येणार आहे डीड. ओके, आणि डू डज डीड आला तर मुख्य क्रियापदाचं मूळ रूप घेतात. मग याचा आपल्याला पहिलं रूप घ्यावं लागणार आहे उत्तरात. आणि जो तिसरा बदल आहे काय इथं दिलंय ना, पहा, तर काय करायचंय, दोन स्वतंत्र किंवा अँडने जोडलेलं वाक्य असेल तर पहिल्या वाक्याच्या सुरुवातीस नो सुनर घेतला, त्यानंतर घेतलं सहाय्यकारी क्रियापद आणि पूर्णविराम किंवा अँड ऐवजी दॅन घ्यायचा आहे. मग इथं पूर्णविराम अँड पैकी काय आलेला आहे, अँड. हा अँड काढून त्या जागी काय घेणार आहोत, अँड ऐवजी दॅन लिहावा, मग हा दॅन येणार. बाकीचे शब्द तसेच घेताना पाहता, नो सुनर डीड द लिटल गर्ल, नीट बघा बरं का, बाकीचे शब्द सुद्धा व्यवस्थित लिहिता आले पाहिजे आपल्याला. लिटिल गर्ल सॉ, डीड आलाय म्हणून याचं मूळ रूप येणार आहे सी. अंडरलाईन करू मुद्दाम आपण डॉट मध्ये. अ ब्युटिफुल फ्लॉवर, जागा पुरणार आहे म्हणून आपण हे पुढे लिहू. ब्युटिफुल फ्लॉवर, अँडच्या जागी काय घेतलंय आपण, दॅन. आणि पुढचे शब्द तसेच घ्यायचे आहेत, बरोबर ना, बरोबर आहे का. म्हणजे असं उत्तर होईल का, नो सुनर डीड द लिटिल गर्ल सी अ ब्युटिफुल फ्लॉवर दॅन गेव अ क्राय ऑफ जॉय, असं होईल का, नाही. इथे पहा ना दुसरी टीप, उत्तरात अँड ऐवजी दॅन लिहिल्यास त्यानंतर कर्त्यानुसार योग्य सर्वनाम घ्यावे. अँड ऐवजी दॅन लिहिलाय तर त्यानंतर आपल्याला काय घ्यायचंय, कर्त्यानुसार योग्य सर्वनाम घ्यायचंय. सर्वनाम काय घ्यायचंय, कर्ता ठरवेल. कर्ता आहे द लिटिल गर्ल, छोटी मुलगी. पुरुष, स्त्री, निर्जीव, अनेकवचनी पैकी काय आहे, आठवतंय सर्वनाम कसं घ्यायचं, हे पण आपण पहिल्या दिवशी पाहिलं होतं. पहा, जर कर्ता एकवचनी पुरुष असेल तर तुम्हाला घ्यावं लागेल ही, कर्ता एकवचनी स्त्री असेल तर शी हे सर्वनाम घेतात. कर्ता एकवचनी निर्जीव वस्तू असेल तर इट, आणि अनेकवचनी कर्ता असेल तर दे हे सर्वनाम घेतात. मग इथे कर्ता आहे द लिटिल गर्ल, कर्ता सुरुवातीला येतो ना, द लिटिल गर्ल हा कर्ता काय आहे, एकवचनी स्त्री आहे म्हणून सर्वनाम काय येईल, शी. तर मग इथे आपण या टिपनुसार पाय अँड ऐवजी दॅन लिहिल्यावर काय करायचं सांगितलंय, कर्त्यानुसार योग्य सर्वनाम घ्यायचे. त्यानंतर मग इथे आपण योग्य सर्वनाम घेतलं, कर्ता स्त्रीवाचक आहे एकवचनी म्हणून शी, आणि पुढचा भाग तसाच येईल. मग हा गेव अ क्राय ऑफ जॉय. ओके,
नो सुनर डीड द लिटिल गर्ल सी अ फ्लॉवर दॅन शी गेव अ क्राय ऑफ जॉय. समजलंय? दोन सेपरेट वाक्य असतील तर अशा पद्धतीने आपण मूळ नियमांमध्ये ते कसे या ठिकाणी टाकलेत ते इथं दिले, त्याप्रमाणे आपण हे सेंटेन्सेस सोडवलेत. तर त्यानुसार वाक्य लिहिताना आणखी दोन गोष्टी पण आपण केलेल्या आहेत. जसं वाक्यातील कालदर्शक शब्द काढून टाकलेले आहेत आणि अँडच्या जागी दॅन घेतलाय, तर त्यानंतर आपण योग्य सर्वनाम घेतलेलं आहे. आता शेवटची टीप आपण बघणार आहोत. अतिशय सोपाच भाग आहे तो, पण त्याही टाईपचं सेंटेन्स आलं तर आपण कन्फ्यूज होऊ नये. नो सुनर दॅन कसा वापरायचा हे आपल्याला नीट कळावं, यासाठी पहा फक्त 7 ते 10 मिनिटात आपण हे आता कंप्लीट करणार आहोत. पहा, आतापर्यंत आपण पाहिलं दिलेल्या वाक्यात ॲज सून ॲज ॲज किंवा व्हेन असेल तर नो सुनर दॅन कसा वापरायचा मूळ नियमानुसार. त्यानंतर पाहिलं की दोन वेगवेगळे वाक्य किंवा अँडने जोडलेलं वाक्य असेल तर नो सुनर दॅन कसा वापरायचा ते या ठिकाणी आपण पाहिलंय. त्यामध्ये आपल्याला ज्या दोन गोष्टी वेगळ्या कराव्या लागल्यात ते आपण पाहिल्या की वाक्यातील कालदर्शक शब्द काढायचे आहेत आणि त्याचबरोबर जर वाक्यात अँडच्या जागी दॅन घेतलेला असेल तर त्यानंतर योग्य सर्वनाम आपण घेतलेलं आहे. आता आपल्याला शेवटची टीप या ठिकाणी पाहिजे आहे की दिलेल्या वाक्यात हार्डली डॅश डॅश व्हेन हे शब्द असतील, एकदम सिंपल आहे बरं का, तर हार्डली काढून त्या जागी नो सुनर व व्हेन काढून त्या जागी दॅन लिहावा. बघा किती सिंपल आहे, बाकी काही बदल करायचा नाही. वाक्यात जर हार्डली डॅश डॅश व्हेन ही रचना असेल तर हार्डली काढून त्या जागी नो सुनर लिहायचा आहे आणि व्हेन काढून त्या जागी दॅन लिहायचा आहे. इतकं सिंपल आहे. पहा, बघा त्याचं एक्झाम्पल पहा. हार्डली हॅड द सन रायझन व्हेन द फॉग डिसअपियर्ड. हे सेंटेन्स दिलेले आहे आपल्याला. म्हणजे पाहता नो सुनर दॅन ही रचना वापरायला सांगितली. वाक्य किती वेगवेगळ्या टाईपची येऊ शकतात ते या ठिकाणी आपण पाहतोय ना. तर मग हार्डली व्हेन हे शब्द दिलेल्या वाक्यात आलेले आहेत. हार्डली हॅड द सन रायझन व्हेन द फॉग डिसअपियर्ड. काय करायला सांगितलेलं आहे? हार्डली काढून त्या जागी नो सुनर घ्यायचा आहे. मग आता हा हार्डली काढलाय, त्या जागी घेतलाय नो सुनर. ओके. आणि दुसरा बदल काय? व्हेन काढून त्या जागी दॅन. हा व्हेन काढलाय आणि त्या जागी घेतलाय दॅन. बाकी काहीच बदल केलेला नाहीये. मग उत्तर काय होईल? नो सुनर हॅड द सन रायझन दॅन द फॉग डिसअपियर्ड. हे उत्तर आपण आणखी एका पद्धतीने लिहू शकतो बरं का. नीट बघा, घाई करू नका. हार्डलीच्या जागी नो सुनर आणि व्हेनच्या जागी दॅन. उत्तर झालंय नो सुनर हॅड द सन रायझन दॅन द फॉग डिसअपियर्ड. हे अजून एका पद्धतीने आपण उत्तर लिहू शकतो. पहा, हेच जे उत्तर आहे, हार्डलीच्या जागी नो सुनर हा घेतलायच पहा आपण. ओके. आणि व्हेनच्या जागी दॅन हा तर घ्यायचाच आहे, पण याशिवाय अजून आपण काय करू शकतो पहा. अजून काय करता येईल पहा. आपल्याला उत्तर लिहिताना मला सांगतो की नो सुनर नंतर तुम्ही हॅड ऐवजी डीड हे सुद्धा सहाय्यकारी क्रियापद घेऊ शकता. पण आलंय लक्षात पुढे काय करायचंय? जर हॅडच्या जागी डीड घेतला तर जे मुख्य क्रियापद आहे त्याचं तुम्हाला मूळ रूप घ्यावं लागतं.
वाक्यात डू डज किंवा डीड यापैकी सहाय्यकारी क्रियापद असेल तर त्यानंतर येणाऱ्या मुख्य क्रियापदाचं मूळरूप घेतात ना. मग जर तुम्ही हॅडच घेतलाय तर तुम्हाला त्यात काही बदल करायची गरज नाहीये. पण जर हॅडच्या जागी डीड घेतलाय तर रायझनचं मूळरूप राईज हे तुम्हाला घ्यावं लागेल. माहिती आहे ना, राईज, रोज, रायझन क्रियापदांचे तिन्ही रूप आपल्याला माहीत असले पाहिजेत. पहा यामध्ये तर आहेच, पण आपण जे टेन्स वगैरे टॉपिक बघतो ना, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना जेव्हा वापरायच्या असतात त्यावेळेस आपल्याला मुख्य क्रियापदाचं योग्य रूप घेता आलं पाहिजे. त्यामुळे क्रियापदांचे अर्थ आणि त्यांचे तीनही रूप हे आपण एका सेपरेट अशा व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर तो व्हिडिओसुद्धा आपल्या या यूट्यूब चॅनलवर आहे, तो तुम्ही व्यवस्थित बघा. अत्यंत महत्त्वपूर्ण अशा 235 क्रियापदांचे अर्थ आणि तिन्ही रूपं दिलेली आहेत, ते त्या ठिकाणी अभ्यासा तुम्ही. तर सांगितलं काय तुम्हाला, हार्डलीच्या जागी नो सुनर आणि व्हेनच्या जागी दॅन घेऊन बाकीचे शब्द जसेच्या तसे घेऊन उत्तर लिहिता येतं, किंवा तुम्ही तेच बदल करायचे आहेत पण हॅडच्या जागी डीड घेऊन सुद्धा उत्तर लिहिता येतं. मग हॅडच्या जागी डीड घेतला तर या मुख्य क्रियापदाचं मूळ रूप आलंय, मग उत्तर काय झालं, बाकीचे शब्द तसेच येतील ना. काय राहिलंय वरचं, द सन, आणि पुढच्या भागातला द फॉग डिसअपियर्ड. दोन्हीपैकी कोणतंही उत्तर लिहिलं तरी बरोबर येईल. हा, नो सुनर हॅड द सन रायझन दॅन द फॉग डिसअपियर्ड, आणि नो सुनर डीड द सन राईज दॅन द फॉग डिसअपियर्ड. दोन्ही पण उत्तर चालतील. आता या ठिकाणी एक शेवटचं एक्झाम्पल आपण पाहूयात. आता पहा, प्रयत्न करा तुम्ही, इतकं सिंपल आहे. आणि हा हार्डली हॅड ऐवजी स्केअर्सली हॅड सुद्धा असू शकतो बरं का. हार्डली हॅड जो आहे या जागी स्केअर्सली हॅड पण असू शकतो, दोन्हींचा एकच अर्थ आहे. हा, हार्डली हॅड द अंपायर गिव्हन द बॅट्समन आउट. ओके, when the crowd cheered loudly. पहा, हार्डली हॅड द अंपायर गिव्हन द बॅट्समन आउट व्हेन द क्राऊड चिअर्ड लाऊडली. काय करायचं आहे, हार्डली व्हेन ही रचना आलेली आहे ना वाक्यात, मग हार्डली व्हेन हे शब्द असतील तर हार्डली काढून त्या जागी नो सुनर व व्हेन काढून त्या जागी दॅन घ्यायचा आहे. मग हा हार्डली काढलाय, त्या जागी घेतलाय नो सुनर, आणि व्हेन काढून त्या जागी काय घेतलाय, दॅन. बाकी काही बदल नाही. आणि हे जे आपण या ठिकाणी वर केलंय ना, की तुम्ही हॅडच्या जागी डीड घेतला, हे केलंच पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये. तुम्हाला जर हे सोपं वाटतंय तर तुम्ही हेच उत्तर या ठिकाणी निवडा, म्हणजे आपल्याला अतिशय सहजपणे ते उत्तर लिहिता येईल. हे किचकट वाटत असेल तर अशा पद्धतीने नाही लिहिलं तरी चालेल, पण तुम्हाला हे माहीत असावं म्हणून सांगतोय. कारण तुम्ही जर म्हणताल आम्हाला तर असं शिकवलेलं आहे, मग असं कन्फ्युजन होऊ नये म्हणून सांगतो की हार्डली व्हेनच्या रचनेमध्ये नो सुनर दॅन वापरताना अशा दोन्ही पद्धतीने उत्तर लिहिता येतात. म्हणजे नो सुनर नंतर तुम्ही हॅड पण घेऊ शकता आणि डीड सुद्धा घेऊ शकता. आता या ठिकाणी आपण काय केलंय, याप्रमाणे उत्तर घेतलंय. डीडचं पुन्हा आपण या ठिकाणी रिपीट करणार नाहीये. हार्डलीच्या जागी नो सुनर घेतलाय आणि व्हेनच्या जागी दॅन घेतलेला आहे. बाकीचे शब्द तसेच. उत्तर काय होईल मग, नो सुनर हॅड द अंपायर गिव्हन द बॅट्समन आउट दॅन द क्राऊड चिअर्ड लाऊडली. ओके, बाकीचे शब्द नीट लिहा जसेच्या तसे, त्यामध्ये गोंधळ होऊ देऊ नका. लिहिताल ना नीट, ठीक आहे, लिहून घेऊ आपण. शेवटचं एक्झाम्पल तरी कशाला सोडायचं आहे. नो सुनर हॅड द अंपायर गिव्हन द बॅट्समन आउट दॅन, हा थोडासा अलीकडे घेऊ आपण, मध्ये गॅप नकोय. व्हेनच्या जागी घेतलेला दॅन आणि पुढचा भाग तसाच येईल. द क्राऊड चिअर्ड लाऊडली. समजलाय? होता ना सोपा टॉपिक. हाऊ टू यूज नो सुनर डॅश डॅश दॅन.
कसे 3 वेगवेगळ्या टाईपचे सेंटेन्सेस पाहिलेले आहेत ते नीट एकदा बघा. दिलेल्या वाक्यात ॲज सून ॲज किंवा व्हेन असेल तर नो सूनर दॅन वापरताना आपण मूळ नियम पाहिलेले आहेत. ॲज सून ॲज किंवा व्हेन काढून त्या जागी नो सूनर घ्यायचा आहे. त्यानंतर त्या उपवाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे आणि स्वल्पविरामाच्या जागी दॅन घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर पाहिलं 2 वेगवेगळे वाक्य किंवा अँडने जोडलेलं वाक्य असेल तर आपल्याला पहिल्या वाक्याच्या सुरुवातीस नो सूनर, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आणि दोन्ही वाक्यांमधील पूर्णविराम किंवा अँड काढून त्या जागी दॅन घ्यायचं आहे. आणि अशा वेळेस जर वाक्यामध्ये कालदर्शक शब्द आले तर ते काढून टाकायचे आहेत आणि जर आपण उत्तरामध्ये अँडच्या जागी दॅन घेतलाय तर आपल्याला त्या दॅनच्या नंतर योग्य सर्वनाम घ्यायचं आहे. आणि लास्ट या ठिकाणी आपण बघितलंय की वाक्यात जर हार्डली व्हेन ही रचना असेल तर हार्डली काढून त्या जागी नो सूनर आणि व्हेन काढून त्या जागी दॅन घ्यायचा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी हा प्रकार अतिशय डिटेलमध्ये आपण पाहिलाय. हा टॉपिक संपलेला आहे. हा टॉपिक नीट समजलेला असेलच, तुम्हाला गरज पडली तर पुन्हा एकदा रिवाइज करून पाहू शकता, कारण यानंतर जो टॉपिक आपण बघणार आहोत तो पूर्णपणे या टॉपिकशीच निगडीत आहे. त्यामुळे हा जर तुम्हाला नीट समजला तर पुढचा जो टॉपिक आहे तो सुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला सॉल्व करता येऊ शकतो. ठीक आहे. या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर हा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण इंग्लिश ग्रामर त्याचबरोबर स्पोकन इंग्लिशचे सुद्धा वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत या ठिकाणी अभ्यासायला मिळतील.